अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। शिवलीला अमृताचा 11वा अध्याय हा भगवान शंकराच्या भक्तीचा महिमा सांगतो। ऋषीसूत यांना शौनक ऋषीने ह्या अध्यायाचे महत्त्व विचारले तेव्हा ते सांगतात, रुद्राक्षाचा महिमा असा आहे की मरणप्राय यातना होत असताना पण हा अध्याय श्रवण केल्यास मृत्यूसमयी शांती मिळते। म्हणून 11वा अध्यायाचं शिवलीला अमृतामध्ये खूप महत्त्वाचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असणार तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्यासांनी लिहिलेल्या स्कंद पुराणावरील आधारित हे ते 15 अध्याय याचे प्राकृत भाषेत लिहिलेले शिवलीला अमृत आहे। त्यातील 11वा अध्याय पारायणासाठी घेतात। त्यामध्ये भस्म आणि रुद्राक्षाचा महिमा सांगितला आहे। शंकर भगवानांना भस्म आणि रुद्राक्ष फार प्रिय होते। ह्या अध्यायात एक कथा सांगितली आहे। महानंद नावाची एक वेश्या होती। तिचे काही नियम होते। ती ज्या पुरुषाकडून धन घ्यायची आणि 3 दिवस त्याची पत्नी म्हणून राहायची। एकनिष्ठ पती होते, सारखी त्याची सेवा करायची। तिने कोंबडा आणि माकड पाळले होते। त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा तिने घातल्या होत्या। त्यांना बी भस्म सुद्धा लावायची। त्यांना ती नाचायला बोलायला शिकवायची की शिवभक्त असल्यामुळे शिवलीला पुराण श्रवण करायची। तेव्हा ते दोघं कुकुट मर्कट शिवलीला पुराण ऐकायचे। तिची ही भक्ती बघून शंकर भगवानांनी तिची परीक्षा घेतली। तिच्याकडे ते सौदागर बघून आले। त्यांच्याकडून धन घेऊन 3 दिवसांसाठी तीन त्यांना सेवा करण्याचे वचन दिले। शंकर भगवान तिच्याकडे त्याचे दिव्य लिंग ठेवायला दिले आणि सांगितलं, ही माझी किमती वस्तू आहे। हिला काही झाले तर मी जीव देईन। त्यानंतर अचानक तिच्या घराला आग लागते। ते लिंग भस्मसात होते आणि तो सौदागर जीव देतो। ती वेश्या असली तरी 3 दिवसासाठी त्याची पत्नी असल्यामुळे ती सुद्धा जीव देते। तिची ही निष्ठा बघून शंकर भगवान प्रसन्न होतात आणि तिला शिवपदाला नेतात। ह्यामधील कुकुटमर्कट हे पुढे राजपुत्र होतात। एक राजाचा मुलगा होतो तर दुसरा प्रधानाचा। मागच्या जन्माच्या संस्कारामुळे ते शिवभक्त होतात। त्याच्यामध्ये असलेला वैराग्य बघून राजा व प्रधान यांना चिंता वाटते। पुढे राज्य कसे करणार म्हणून ज्योतिषाला बोलून त्याचे भविष्य बघतात। ज्योतिष सांगतो, ह्या राजपुत्राची 12 वर्ष भरली आहेत। तो आता मृत्यू पावेल आणि त्याचप्रमाणे घडते। यावर उपाय काय म्हणून ज्योतिष राजाला सांगतो। 4 वेदात सार म्हणून हा रुद्राध्याय शंकराला प्रिय आहे। जप तप ध्यानापेक्षा महत्त्व असलेल्या ह्या रुद्राध्याय श्रवण पठण कर। त्याचप्रमाणे त्या राजाने भद्रसेनाने हजारो आवर्तने रुद्राध्यायाची केली आणि त्यांचा मुलगा जिवंत झाला। शिवलीला अमृत त्यामधील हा 11वा अध्याय म्हणजेच रुद्राध्याय रुद्राक्ष आणि भस्मांचा महिमा सांगतो। संपूर्ण शिवलीला अमृत न वाचता हा 11वा अध्याय जरी वाचला तरी पुण्य मिळते असे म्हटले जाते। म्हणून तुम्ही हा ग्रंथ नक्की वाचा आणि नक्कीच अनुभव घ्या। श्रावण महिन्यात हा वाचल्यावरती तुम्हाला खूप सारे अनुभव येतील, हे तर नक्कीच आहे। तर चला व्हिडिओमध्ये इथंच संपूया आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।